सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन हे प्रत्येकाच्या घरामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये दीप उत्सव लावून साजरं केलं जातं। तसं पाहायला गेलं तर भारत स्वतंत्र झाला, परंतु भारतातली स्त्री आजही स्वतंत्र झालेली नाही। स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, खून प्रकरण, अपहरण, बलात्काराचे प्रकार हे दिवसेंदिवसच वाढत आहेत। काही दिवसाचाच प्रकार आहे, परळी शहर विभागामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला। आतापर्यंत कितीतरी माता भगिनीवर बलात्कार करण्यात आला, परंतु कुठल्याही भेडेला फाशीचा कलम लागू केला नाही किंवा फाशीचा नियम अंमलात आणलेला नाही। तसं पाहायला गेलं तर लातूर शहर सुद्धा एक शिक्षणाची पंढरी, शिक्षणाचं विद्यापीठ, केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं। आणि याच लातूर शहरामध्ये अनेक विभागातून मुलं मुली शिकण्यासाठी येत असतात। याच लातूरमध्ये दर 8 दिवसाला आता खून प्रकरण दिवसा ढवळ्या होत आहेत। 8 दिवसातून एक खून म्हणजे ही चेष्टा नाही। या लातूर शहराची आणि लातूर शहरातली ती जनतेचे सुरक्षा कवच या लातूर शहरातील आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर साहेब यांनी लातूर शहराच्या व्यवस्थेसाठी कोणतं कवच आखलं आहे आणि कोणती व्यवस्था राबवण्यात आली आहे हे सुद्धा जनतेला थोडासा अपडेट दिला पाहिजे। आज आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे, ज्या पद्धतीने आपण लक्ष्मीपूजन करतो, ज्या पद्धतीने आपण तिचा मान सन्मान करतो, मग रस्त्यावर फिरणाऱ्या सुद्धा प्रत्येक स्त्रीचा प्रधान पुरुषांनी मान सन्मान केला पाहिजे, इज्जत केली पाहिजे, तिच्याकडे वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे। कारण ज्या देशामध्ये स्त्रीचा मान सन्मान केला जातो तोच देश सगळ्यात सुरक्षित मानला जातो। अशा माझ्या सर्व भारतीय नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार थांबवायचे असतील तर नराधमांना एकच सजा, एकच नियम, एकच कलम, ती म्हणजे फाशीची सजा।